24 India Live News. जय भीम. मी नेहा राकेश निकोसे आणि प्रभाग 2 ची माजी नगरसेविका आहे. आता तुम्ही बघितलंय की खूप पाऊस आलाय 2 दिवसा अगोदर आणि आताही सतत चालू आहे. पण याला कारणीभूत कोण आहे? आताच सगळे माजी नगरसेवक झालेले आहेत. काही दिवसा पहिले पेपरमध्ये आलं होतं की आता ह्या पाण्यामुळे आंबाझरी सारख्या पॉश इलाक्यामध्ये पाणी घुसतोय. तो पॉश इलाका आहे. तिथे महानगरपालिकेने काय केलं? तिथे महानगरपालिकेने पाणी ओव्हरफ्लो नाही झालं पाहिजे म्हणून टाटाचे पत्राडे असे टिनाचे लावलेले आहेत. हे महानगरपालिकेचे एक कमजोरी आहे, या त्यांना करता नाही येत आहे, ही एक बाब आहे. त्यामुळे आमच्यासारख्या उत्तर नागपूर सारख्या इलाक्यामध्ये पाणी घुसतो आहे. त्याला कारणीभूत पूर्णपणे जबाबदार तर प्रशासन आहे. प्रशासनाने आम्ही याच्या अगोदर दिलेल्या पत्रव्यवहार केला की आमच्याकडचे गडरा डिसल्टिंग करा, नाला सफाई करा. त्यांनी नाला सफाई केली नाही, गडरा डिसल्टिंग केलेला नाही. याला सर्वस्वी कारणीभूत हे प्रशासन आहे. रस्ते खड्ड्यात गेलेले आहे. याच्या अगोदर पॅचेस मारले गेलेले नाहीये. आता महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आलेला. 2 दिवसा पहिले सुद्धा मोर्चा काढण्यात आलेला. आम्ही बघितलं असेल तुम्ही की गडर भरलेली आहे, पॅचेस नाही होत आहे. इलाक्यामध्ये गडरेचं पाणी येत आहे. या लोकांच्या घरातून गडरेचं पाणी निघत आहे. तर या अधिकाऱ्यांनी इकडे लक्ष दिलेलं नाही आहे आणि पॅचेस सुद्धा मारलेले नाही. जशी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती त्यांनी ठेवलेली आहे. त्यामुळे हे सगळं लोकांना फेस करावं लागत आहे. त्याबरोबर आम्हालाही फेस करावं लागत आहे. जय भीम. मी हे सांगू इच्छितो, इथे रस्ते नाही आहे, पाण्याचे टँकर आहे, बरोबर त्याला जाताला येत नाही, फेऱ्या मारता येत नाही. टँकर पाणी बरोबर लोकांना मिळत नाही. खिचडामध्ये मुलं, छोटे छोटे मुलं नाही का शाळेमध्ये जाऊ नाही शकत आहेत. एवढी परिस्थिती झाली. त्याच्या आई वडिलांना असं वाटते की आम्ही कुठे आलो. समतानगर म्हणजे एरिया असं वाटतं खेड्यामधून बी खेडा वाटत आहे. म्हणजे असं कोणी सोचू नाही शकत तशा. तिथे एक गाडी मलमा तक्की नाही मिळत आहेत. लोक तरसत आहेत. आम्हाला वाढला एक पायवाट तरी पाहिजे म्हणून, नाही काय. तरी पण आता टँकर आता 3 दिवसापासून लोकांच्या घरी पाणी पियाचं गेलेलं नाही. लोक त्रस्त आहेत. विचारतात कुठून का मदत मिळू शकते क्या. तर कोणी आपल्या फोन बंद करून ठेवलेले आहेत अधिकाऱ्यांनी. NIT कॉर्पोरेशन, महानगरपालिके, ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना फोन बंद करून ठेवलेले आहेत. दुर्लक्ष आहे ना. अशा अधिकाऱ्याला तर सरकारनं काढून टाकलं पाहिजे, नवीन भरती घेतल्या पाहिजे. सरकार तर पैसे देतात ना, टॅक्स मधून या कायच्या मधून पण पैसे मिळत आहेत सरकारी अधिकाऱ्यांना. याला काढून टाकलं पाहिजे. जे अधिकारी कामाचे नसतील, लोकांच्या अगर जनजागृती म्हणजे वेळेवर कामात नाही येते, अशा लोकांना काढून टाकलं पाहिजे. महिनो लोक, अधिकारी लोक एसी मध्ये राहतात, पर एखाद्या वेळेस अगर पाणी आला 3-4 दिवसात तर ते रस्त्यावर उतरल्या पाहिजे. कोणाला अधिकाऱ्याला हे इथून फायरची गाडी मागवल्या पाहिजे. काही मदत कशी मिळते ते लोकांना सांगितलं पाहिजे जागोजागी जाऊ. 24 India Live News.